स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. याचं निवेदन आहे अवंती मोरे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार रसिक श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या फोन इन संवाद आणि फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, मानलेली नाती मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. रसिको, मैत्री ही मानवी जीवनातील एक अतिशय सुंदर, उबदार आणि आधार देणारी निरपेक्ष असं नातं आहे. रसिको, आपल्यातल्या या मैत्रीपूर्ण नात्याला स्वर आणि संवादाच्या माध्यमातून अधिक खुलवूयात. स्वरसंवादाचा हा बहुरंगी इंद्रधनू अनुभवायला आपण हे उत्सुक असाल, हो ना? चला तर मग रसिक हो, जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमात पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. हॅलो, आमचे कोण श्रोते आहेत फोन लाईन वर? मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो ताई. नमस्कार. नमस्कार श्रीकृष्णाजी, कसे आहात आपण? आपण जळगाववरनं बोलतात ना? हो, जळगाव जिल्ह्यात माझं गावात आहे, बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर. अच्छा, आणि जळगावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे सगळ्यात जास्त पीक होतं ते केळीचं. केळीचं पीक घेता का आपण? मी नाही घेत ताई, काही शेतकरी घेतात. माझं गाव ताई जळगाव पासून 100 किलोमीटर पुढे आहे आणि माझ्या गावाच्या पूर्वेला बुलढाणा जिल्ह्याची सुरुवात होत ताई. त्याच्यामुळे जिल्ह्याचं गाव मला खूप दूर आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये संत मुक्ताबाई चांगदेवाचे मंदिर आहेत ताई, आणि केळीसाठी तापी खोऱ्याचं पूर्ण आणि तापीचा खोरा आल्यामुळे पाणी खूप आहे आणि त्यामुळे केळीचं उत्पन्न भरपूर घेतलं जातं. आपण काय करता श्रीकृष्णाजी? शेती करतो ताई. अरे वा, छान. आपण जगाचा पोशिंदा म्हणून आपल्याला उपाधी आहे, आपण शेतकरी आहात. शेतकरी जेव्हा शेतात राबतो तेव्हाच सगळ्यांना खायला मिळतं, तर आपण खूप चांगलं काम करत आहात. पीक पाणी कसं आहे मग आता तिथे? साधारण परिस्थिती चांगली आहे, परंतु एक खंत आहे ताई. शेतीसाठी जे उपयोगी लागतात, उदाहरणार्थ बियाणे आणि खतं, ह्या गोष्टी खूप महाग मिळतात ताई. आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे बरेचदा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत ताई. हो हो, शेतकऱ्यांना खूप मोठी कसर आणि मेहनत घ्यावी लागते. गव्हाला, मक्याला पाणी द्यायसाठी रात्री यावं लागतं. जनावर असतात, साप, इंचू यांची पर्वा न करता त्याला रात्री दिवसा खूप मोठी मेहनत घ्यावी लागते ताई. एवढ्या मोठ्या मेहनतीचं फळ त्याला खूप कमी प्रमाणात मिळतं ताई. आज शासनाचे जे भाव आहेत ते खूप कमी प्रमाणात आहे. शेतकरी कधी सुधारतच नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती दैनंदिन जशी आहे तशी जातो. शासन म्हणतंय नैसर्गिक पद्धतीने जर शेती केली तर त्याचा कुठेतरी वेगळा आपल्याला परिणाम पाहायला मिळेल, चांगलं आणि सकस पीक मिळेल. तर आपण असं काही प्रयोग आपल्या शेतीवर करत आहात? आपण मेहनतही चांगल्या पद्धतीने करू, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पोझिशनने आपण शेती करू, परंतु शेतीचं उत्पन्न मिळूनही शेतीच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही, तर ही एक खंत आहे. हो, शासन स्तरावर पण म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला माल बाहेर ठिकाणी विकायचा असतो, तर बाहेर देशात पण विक्री होते मालाची, तर त्या प्रतीचा तो माल तयार असायला पाहिजे. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जो माल म्हणतात, तर त्या प्रतीचा आपला माल तयार असेल तर निश्चित त्याला भाव पण मिळेल आणि शासन त्याची निश्चित दखलही घेईल अशी अपेक्षा करूयात. श्रीकृष्णाजी, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय आज? 4 डिसेंबर 2017 साली सुप्रसिद्ध अभिनेता शशी कपूर यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या त्या निधनाच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने एक गीत ऐकून इच्छित होता त्यांच्या चित्रपटातील. चित्रपटाचा चोर मचाय शोर आणि गीताचे बोला पाव मी डोरी डोरी मी घुंगरू घुंगरू की ऋणी दिन बोले. माझ्या मित्रात ताई. हा, कोण आहेत सांगा ना त्यांची नावं. बडनेऱ्याचे हिम्मतराव शृंगारे, गुणवंत कडू आहेत, दीपक डोईफोडे आहेत, वडोदाचे मुरले ढोले, अनंत भुते, भागवत दालटे आहेत, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, सोपान तायडे, जानकीराम काठोगे आहेत ताई. माझ्या कुटुंबात माझी पत्नी आहे ताई मंदा खोरखेडे आणि माझा मुलगा आहे तो मुंबईला सर्व्हिसला आहे, त्याचं नाव अमेय खोरखेडे आणि सुनबाई आहे मयुरी खोरखेडे. आणि जुना खूप श्रोता असल्यामुळे ताई माझ्याकडे बरीच गीत, संगीतकार, गायकांची माहिती आहे. अरे वा, आपण विशेषत्वाने ती जपताय हे जास्त चांगलं आहे. आणि जेव्हा आपल्यासारखे सुजाण आणि सुविद्य श्रोते जेव्हा आमचा कार्यक्रम ऐकतात तेव्हा आम्हाला फार आनंद होतो, कारण त्यांच्याजवळ बऱ्याच गोष्टी संग्रहित असतात. मी आकाशवाणीचे कृषी कार्यक्रम सुद्धा ऐकत असतो, त्यामुळे अधिक तंत्रज्ञानामध्ये जे जी माहिती आपल्याला प्राप्त होईल आकाशवाणीच्या माध्यमातून
तशी करण्याचा प्रयत्न सुद्धा बरेच शेतकरी करतात ते, आणि निश्चितच त्यांना त्याचा फायदा होतो ताई. अरे वा, शेतकरी वर्ग असेल किंवा लहान मुलांचा वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, यांना डोळ्यासमोर ठेवून काही कार्यक्रम केले जातात आणि जेव्हा आपल्यासारखे श्रोते आम्हाला सांग की आम्ही ते कार्यक्रम ऐकून आमच्या याच्यात काहीतरी बदल करतो आहे, तर त्या गोष्टीचा निश्चित आम्हाला आनंद होतो. म्हणजे आपण जे कार्यक्रम आणतोय करतोय त्याचं फलित आहे अशी आपली प्रतिक्रिया मिळते तेव्हा कळतं. आपल्याशी बोलून खूप आनंद झाला ताई, आपण खूप छान बोललात. आजच्या कार्यक्रमातला स्वरसंवादातला पहिला कॉल श्रीकृष्णजींनी केलाय, तर देवाच्या नावाने सुरू झालेला आहे. आम्हाला पण निश्चित आनंद आहे. डोरी में घुंघरू घुंघरू की झुन बोले, मैं हूँ तेरा तू है मेरी मेरा मन बोले, मैं हूँ तेरा तू है मेरी मेरा मन बोले. पाँव में डोरी डोरी हो शहर की छोरी हो, मैं जानू ये चोरी हो, पहर के घगरा ओढ़ के चुनरी लागे गाँव की गोरी हो, बड़ा मीठा लगे जब साजन बोले, पाँव में डोरी डोरी हो. हॅलो, मी उर्मिला खटे बोलत आहे. आपण कोण बोलत आहे मॅडम? मी अवंती मोरे बोलते. बोला उर्मिलाजी, कशा आहात आपण? अमरावतीचे कार्यक्रम खूप छान येतात मॅडम, त्यामधून काही ना काही आपल्याला मिळते, त्याच्यामधून खूप म्हणजे चांगलं वाटतं ते ऐकायला. आपण कुठनं बोलत आहात उर्मिलाजी? मी इथून आपल्या कठोर नाका अमरावतीवरूनच बोलत आहे. आणि आपण आकाशवाणीशी केव्हापासून जुळलेला आहात? अरे पुष्कळ दिवस झाले. आकाशवाणी जीवनच आहे ते आकाशवाणीचं. भरभरून प्रेम करणारे जेव्हा श्रोते आम्हाला भेटतात म्हणजे प्रत्यक्ष जरी नाही तरी संवादाच्या माध्यमातून किंवा पत्रांच्या माध्यमातून जेव्हा भेटतात, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की आपण जे कार्यक्रम करतो त्याच्यावर इतकं भरभरून श्रोत्यांकडनं प्रेम मिळतंय. तर उर्मिलाजी, आपण काय करता? आता माझं 60 वर्ष वय आहे मॅडम. हो, काही नातू आहेत, मुलं आहेत, म्हणजे बराच परिवार आहे आमचा. मला आवड खूप आहे, पहिल्यापासूनच आवड आहे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायची. आणि आपला स्वर जो आहे, आपण जे बोलत आहात ना, इतका उत्साही स्वर आहे. आपण म्हटलं आपण 60 आहात, पण असं वाटत नाहीये बरं. नाही, गाणे म्हणायची पण मला आवड आहे, गुणगुणायची आवड आहे. अरे वा वा वा. मग आता आपण जे गाणं सुचवणार आहात तर ते आपण थोडस गुणगुण दाखवलं तरी आम्हाला आवडेल. ते नदिया के पार नाही मॅडम, मला त्याचं आठवण नाही येत. ते बैलगाडी मध्ये जात नाहीत का? हा, ते गाणं खूप छान आवडते मला. एक भजन आठवते. मेरे झोपड़ी के भागात फूल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागात फूल जाएंगे, राम आएंगे.
अरे वा, ते भजन खूप आवडीचं. खूप छान. आणि जया किशोरींच्या आवाजातलं हे भजन होतं आणि आपण पण खूप छान गायलात आपण आणि स्पर्शी स्वर होता आपला उर्मिलाजी. आणि आता हे जे गाणं आपण सुचवलंय नदी या के पार मधलं, तर हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत बरं? माझे नातू आहेत, नात आहे, आमच्या नवदबाई आलेले आहेत. आमचे मिस्टर आहेत दिगंबरराव खटे. स्वयंपाक सुरू राहते, माझा कामही सुरू राहतो, दिवसभर आपलं अमरावती आपलं केंद्र आकाशवाणीचं ऐकत राहते. करमणूक होते, मनोरंजन होते, आपलं गुणगुणायला मिळते, भजन गाणे असले ते. म्हणजे आकाशवाणी जणू काही आपला हात धरून म्हणते की मी तुझ्या सोबत आहे, चल आपण काम उरकून घेऊया. हो ना? हो हो बरोबर. आज आपण फोन केला त्यासाठी खूप धन्यवाद. दिन जाएगा गुजर गाड़ी हाँकन दे हाँकन दे. कौन दिशा में लेके चला रे बटोहिया, कौन दिशा में. पहली बार हम निकले हैं घर से, किसी अनजाने के संग हो. अनजाने से पहचान बढ़ेगी तो महक उठेगा तोरा अंग हो. महक से तू कहीं महक न जाना, महक से तू कहीं महक न जाना, ना करना मोहे तंग हो. तंग करने का तो से नाता है गुजरिया, तंग करने का तो से नाता है गुजरिया. ठहर ठहर ये सुहानी से डगर, जरा देखन दे देखन दे. कौन दिशा में लेके चला रे बटोहिया, कौन दिशा में. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहात आपण? मी बोलत आहे सिद्धार्थ गोंडाने, राहुल नगर अमरावतीतून बोलतो ताई. अच्छा, सिद्धार्थजी आमचे नियमित श्रोते. आम्ही आपलं पत्र नेहमी सामील करतो, त्याच्यामुळे पत्रात ना आपली ओळख आहेच. धन्यवाद ताई. आपण आमचे पत्र सहभागी करता कार्यक्रमात आवर्जून, त्याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद व्यक्त करतो आम्ही श्रोता संघातर्फे आमच्या. आज आपण फोन केला त्यासाठी आम्हाला पण फार आनंद झालाय. आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो आहे. आपल्याला कसं वाटतंय आता आपला स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम सुरू झालाय, तर आपल्या काय भावना आहे या कार्यक्रमासंदर्भात? सर्वप्रथम मी आकाशवाणी अमरावती केंद्राचे अभिनंदन करतो की स्वरसंवाद हा कार्यक्रम अतिशय खूप छान आहे आणि विशेषतः या फोन इन कार्यक्रमासाठी देशभरातल्या विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा बरेच श्रोते सहभागी होत आहे. श्रोत्यांच्या मनातले भावना आणि त्यांचा आवड या गीताच्या माध्यमातून आपण ती आवड पूर्ण करीत असतात. त्याबद्दल श्रोते अतिशय उत्सुक आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम अमरावती आकाशवाणी घेऊन आलेल्या श्रोत्यांसाठी. आणि आम्हाला जेव्हा आपल्यासारखे सगळे सुजाण जे श्रोते आहेत, ज्यांना गाण्याच्या आवडी आहेत, कार्यक्रमाची जाण आहे, असे जेव्हा आमच्याशी जुळतात आणि भरभरून त्यांच्या पत्रातनं असेल किंवा फोनच्या संवादातनं असेल जेव्हा ते व्यक्त होतात, तेव्हा आम्हाला फार आनंद होतो. आणि खरं तर आपल्या सगळ्या श्रोते असतात देशभरातील, त्यामध्ये आमची ईमेल, व्हॉट्सअप आणि इतरही पत्रांच्या माध्यमातून सुद्धा आमची फरमाईश असते. पण विशेषतः म्हणजे अमरावतीतले कार्यक्रम दर्जेदार आवाज आणि त्या ठिकाणची प्रस्तुती अतिशय कौतुकास्पद आहे. प्रत्येक अनाउन्सरचे आवाज खूप छान, आम्हाला स्पष्ट अशा आवाजात ऐकू येतात आणि दर्जेदार डिजिटल क्वालिटी मधला अमरावती आकाशवाणी सर्वोत्कृष्ट आकाशवाणी आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होतो की अमरावती मधलं प्रसारण देशभरातील वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या शहरात ऐकल्या जाते आणि बरेचसे श्रोते आम्हाला सुद्धा फोन करतात. इथल्या कार्यक्रम विषयी आम्हाला
माहिती विचारतात आम्ही त्यांना सतत देत असतो की अमरावती आकाशवाणी नवीन नवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे श्रोते जुळत आहे आणि आम्हाला आनंद वाटतो सर. अरे वा. आणि आता आपण म्हणालात की आपण श्रोता संघाशी जुळलेले आहात, त्याच्या अंतर्गत काम करता. बाकी राज्यातल्या श्रोत्यांशी कसे जुळलेले आहात, त्याच्यातनं काम कसं चालतं आपलं, ते पण मला असं वाटतं की हा आपला संवाद जे आपले बाकीचे श्रोते ऐकतील ते पण या गोष्टीकडे अगदी लक्ष देऊन ऐकतील ते की काय चालतं बरं श्रोता संघाच्या माध्यमातून काय हे करत असतात. तर त्याची उत्सुकता आपल्या माध्यमातून आपण पूर्ण करूयात. सांगा बरं आपण काय करता ते. अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघ हे देशभरातील सर्व श्रोत्यांच्या माध्यमातून तयार केलेलं एक श्रोता संघ आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे परेशराम साहू गुरुजी आहे, छत्तीसगड या राज्यातील. आणि त्यामध्ये आमचे जवळपास आतापर्यंत 15 राष्ट्रीय श्रोता संमेलन झालेले आहे. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. मी सुद्धा स्वतः 15 स्टेट आणि नॅशनल लेवलवर अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलनाला आलेला आहोत. त्यामध्ये ऑल इंडिया रेडिओचे 5 पदाधिकारी आणि विविध आकाशवाणीचे अनाउन्सर आणि यासोबत विविध भारतीय केंद्राचे मुंबईवरचे सुद्धा अनाउन्सर झालेले होते. नुकतंच 2025 मध्ये अखिल भारतीय श्रोता संमेलन बागपत उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा माझा मान सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि देशभरातील सर्व श्रोत्यांच्या भावना एकमेकांशी जुळून ते लोक सर्व श्रोते एकत्रित मिळतात, एकमेकांना भेटतात, तर त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि खूप आनंद होतो त्याविषयी. विशेष म्हणजे त्या ठिकाणची कला संस्कृती तिथलं त्या वातावरण बघून आणि विशेषतः आपण फोनिंग च्या माध्यमातून फक्त फोनवर एकमेकांना पत्राच्या माध्यमातून नाव ऐकतो, पण परस्पर जेव्हा श्रोते एकाच ठिकाणी भेटतात तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो. एकंदरीत या व्यक्तीशी आपण जेव्हा पत्राशी जुळलेलो असतो किंवा फोनशी जुळलो असतो तो प्रत्यक्ष जेव्हा याची देही याची डोळा पाहायला मिळतो तो आणखीन आनंद वेगळाच असतो, नाही का? बरोबर एकदम. सिद्धार्थजी, आज आता आपण फोन केला आहात तर आज आता आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? आज मला गीत ऐकायचं आहे. आता 6 डिसेंबर आहे समोर आणि त्या पर्वावर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे 6 डिसेंबरला. या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन म्हणून आदरांजली व्हावी म्हणून यासाठी मला आज एक भीमगीत ऐकायचं आहे. त्याचं जे गीत आहे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, हे गीत आपण आम्हाला नक्की ऐकावं. हे गीत ऐकण्यासाठी, हे आदरांजलीवर गीत ऐकण्यासाठी माझ्या परिवारातील माझी पत्नी अर्चना, माझी मुलगी प्रसिद्धी, मुलगा यासोबतच माझे काही श्रोता परिवारातले काही मित्र आहे. त्यामध्ये हिरामन शेंडे आहे, हिम्मतराव शृंगारे, अमोल कांबळे, कुबेर मस्के, हिरामन किराडे, त्यासोबत संजय कुमार घेडाम आणि समस्त श्रोता मंडळी सर्वांसाठी हे गीत आपण नक्की ऐकावं. तर या गाण्याच्या माध्यमातून अमरावती आकाशवाणीच्या वतीने सुद्धा आपण त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूयात. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे, रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे, रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर. फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर. आभाळागत छाया झाली, आभाळागत छाया झाली स्वाभिमान दाता रे, रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे, रंजल्यान
कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कोण बोलतायत आपण? रवी ठोसर, कुठून बोलतात रवीजी आपण? पिंपळा तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. अच्छा, बुलढाण्यातनं बोलत आहात. कसे आहात आपण? चांगले आहे ताई. आपण काय करता रवीजी? शेती. शेती करता? अच्छा. आणि मग आपण आता शेतीत काय पेरलंय सध्या? सध्या गहू हरभरा आहे ना. अच्छा. वीज वगैरे असते का आपल्या गावात? आपल्याला पाणी द्यायला जावं लागतं का? पाणी द्यायला का? लाईन असते ना, गॅप चालू झाले आता. अच्छा. दौड शिटिंग. अच्छा. 3 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा असते. अच्छा अच्छा. आणि रवीजी आता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पण आता हे स्प्रिंकलर दिले जातात आहेत. लाईट साठी पण तशी काही व्यवस्था आता शासनाच्या ह्याच्यातनं मिळते आहे. आपण तसं काही घेतलंय का आपण स्प्रिंकलर वगैरे? नाही, सौर ऊर्जेचं काही घेतलं नाही अजून. आता बरं, आज आपण फोन केला आहात स्वरसंवाद कार्यक्रमात, तर कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला? आला थंडीचा महिना. थंडीचा महिना आलेला आहेच खरं तर. आणि याच्यासाठी आपण काय काळजी घेत आहात? काही नाही, थंडीपासून संरक्षण, स्वेटर गिटर घालायचे, कान टोपी. हा. आणि आपल्यासोबत आता हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहे? आपले मित्र आहेत ना, बाळा पाटील, भगीरथ सोळे. आणि आपल्या कुटुंबात कोण कोण आहे? बाबा आहेत, आपले घरचे मुली आहेत, 2 मुली आहेत, मुले, एक पायल, एक आचर. तर रवीजी, आज आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन केलात आणि हे जे आपण गाणं सुचवलंय ते आपण नक्की ऐकूयात. मला लागलाय खोकला, मधाच बोट कोणी चाटवा. मला लागलाय खोकला. कवळ्या मनात इनले नाजूक फिरतीचे जाळ. काही सुचना बाई मी करते भलतच चाळ. रोज सपनात येते रांगत देखणं बाळ. त्याच्यासाठी मी मांडलाय पाळणं, घेतलाय खेळ. झोप लागना बाई ग, झोप लागना बाई ग, सख्याला निरूप पाठवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाच बोट कोणी चाटवा. मला लागलाय खोकला. तुमच्यासाठीच आले मोडून माझं मी लग्न. द्या सोडून घरदार, चला की माझ्या मागणं. असं किती चालायचं नुसतंच दुरून बघणं. तुमच्या वाचून झालंय मला बी अवघड जगणं. लई वाढलंय दुखणं, लई वाढलंय दुखणं, खात्रीचा हकीम भेटवा. मला लागलाय खोकला. मॅडम? हो हो. कोण बोलता मॅडम? मी अवंती मोरे बोलते. बरं बरं बरं, खूप छान आहे, खूप प्रोत्साहन चांगलं करता तुम्ही. सुनील बुके बोलतो, विद्यापीठ परिसर, मांडवी रोड, अमरावती. अमरावतीतनच बोलत आहात, विद्यापीठाच्या बाजूला? हा, तुमच्या परिसरात तुम्ही विद्यापीठ परिसर. अच्छा, अरे वा, आम्हाला खूप आनंद झाला. विद्यापीठ परिसरात बिबट्या वगैरे पण राहायला लागलेले आहेत, वाघ वगैरे पण आहेत. त्या परिसरात बरेचसे बिबटे आहे. हो. आपण विद्यापीठ परिसरात राहतात, मग आपल्याला भीती नाही वाटत का? आता भीती काय मॅडम, ते काय करतील, आपल्या माणसाला सुद्धा अतिक्रमण केलं आहे त्यांच्या जंगलावर. सुनीलजी, पण आता वन विभागाने सांगितलंय की असं जर काही होत असेल, कारण आता जसं आता आपण म्हणालात की मानवच कुठेतरी जंगलात अतिक्रमण करतोय, म्हणून जंगलातले प्राणी इकडे तिकडे सैरावैरा कुठे जिथे वस्तीत जातात, लोक वस्तीत जातात. पण अशा याच्यात जर कधी बिबट्या आला, काही आला, तर त्याच्यासाठी आपण कसं सज्ज असलं पाहिजे असं वन विभागाने सांगितलेलं आहे. तर आपण तसे काही जे निर्देश दिलेले आहेत ते आपण पाळता का? असं जे असलो ना,
आपल्याकडे फोन नंबर आहे वन विभागाची, पोलीस डिपार्टमेंटची आहे, कंट्रोल रूमचे. मी स्वतः पोलीस मध्ये होतो, रिटायर झालो. अच्छा, हो का? अरे वा. हा, पोलीस मध्ये होतो, PSI रिटायर झालो. त्यामुळे आपल्याला सर्व यंत्रणा कशी राबवायची ते माहित आहे. मग आता हा प्रश्नच नाही. आपण जेव्हा पोलीस खात्यात होतात तर तिथे जेव्हा आपण सेवा दिली आहे त्यामुळे आपल्याकडे भीती हा प्रकार नसेलच आपल्या सोबत ना. आम्ही सकाळी फिरायला जातो, टायमिंग बदलून दिले. प्राणी काही करू शकत नाहीत पण आपण काही करू शकतो. म्हणजे त्याच्यावर जो इलाज आहे किंवा प्रतिबंधात्मक काही गोष्टी आहेत तर माणूस म्हणून आपण करू शकतो, त्या आपण अंगीकारल्या पाहिजे. त्याचा निर्देश आला आहे मॅडम वन विभागाकडून. तर तुमच्यासोबत मोबाईल ठेवा, रेडिओ हे साहित्य ठेवा आणि ते चालू राहू द्या. म्हणजे आपली आकाशवाणी अमरावती आपल्याला अशी पण सोबत करते, संकटात धीर देते आणि एकटे असताना ती तुम्हाला सोबत पण करते, मनोरंजन पण करते. रेडिओच्या सोबत असली तर फार चांगलं. माहिती पण देते ना आकाशवाणी अमरावती. आकाशवाणी बिल्डिंगचं भूमिपूजन झालं होतं. मुख्यमंत्री होते नारायण राणे साहेब, त्यांच्या हातून झालं. मी बंदोबस्तात होतो. अच्छा, म्हणजे तेव्हापासून आमचं लक्ष आहे आकाशवाणीवर. अच्छा, अरे वा. आता हे जे सकाळचे प्रसारण जे तुम्ही चालू केले सकाळी 6 वाजतापासून, खूपच छान, खूपच छान. तर सुनील फोन केला, तुमचा आवाज खूप छान, खूप प्रसारण चांगलं करता तुम्ही. अवंती मोरे, धन्यवाद सुनीलजी. आपल्या फरमाईशीचं गाणं कुठलं आहे? आम्हाला आता उत्सुकता आहे, कुठलं सुचवायला? चित्रपट अमृत ते आहे, साथीवर गाणं आहे ना, साथ निभाना साथी. अच्छा. कुछ तुमसे कहना और नहीं कुछ तुमसे कहना, जीवन साथी, जीवन साथी, जीवन साथी, साथ में रहना, जीवन साथी, साथ में रहना, और नहीं कुछ तुमसे कहना, और नहीं कुछ तुमसे कहना, जीवन साथी, जीवन साथी, जीवन साथी, साथ में रहना, जीवन साथी, साथ में रहना. दीप नहीं तो कैसी ज्योति, दीप नहीं तो कैसी ज्योति, सीप नहीं तो कैसा मोती, सीप नहीं तो कैसा मोती, चांद बिना क्या चांदनी होती, चांद बिना क्या चांदनी होती, रात से दिन है, दिन से रहना, रात से दिन है, दिन से रहना, जीवन साथी, जीवन साथी, जीवन साथी, साथ में रहना. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहात आपण? नमस्कार ताई. नमस्कार. मी करणवाडी चौका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा इथून महादेव पातोडे बोलतो ताई. महादेवजी, आज मला अरे संसार संसार ह्या चित्रपटाचं गीत ऐकायचं. गायकाचे सुरेश वाडकर आणि अनुराधा आणि गीताचे बोला राजा लालकारी अशी आहे. आम्ही आपल्याला हे गाणं ऐकणारच आहोत पण त्यापूर्वी आपण सांगा ना की आपण काय करता महादेवजी? मी शेती करतो ताई. हो, सध्या गहू हरभऱ्याची पेरणी केली आहे. अच्छा, गहू आणि हरभरा. किती एकरात केली आपण पेरणी? 2 एकर गहू आहे, 2 एकर हरभरा आहे. अच्छा, आणि मग आपण स्वतः तिथे कष्ट करता की आपल्या सोबत आणखी? हो, स्वतः पाणी देणं वगैरे. पेरणी ट्रॅक्टरच्या द्वारे केली. परिवारामध्ये 2 मुलं आहेत, मिसेस आहे, पत्नी आहे. अच्छा, आणि आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम कुठल्या माध्यमातून ऐकता? तर मी पहिल्यांदाच तुमच्याकडे फोन लावला. हो,
अरे वा, हो. आम्हाला फार आनंद झाला की आमचे पहिले असे श्रोते हो ना, मला आम्हाला भेटले. आनंद झाला, पहिल्यांदाच फोन लागला. आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्यासोबत आता वर्धा पानाचे आहेत अनंत बुटे, श्रीकृष्ण कुटे, मुरलीधर ढोले आणि कालसेचे आहेत काशीनाथ गंगे पाटील आणि बुलढाण्याचे आहेत नरेंद्र कुमार नरवाडे. आपल्या आकाशवाणी कार्यक्रम ऐकत राहील आणि तुम्हाला सुद्धा या सूर्यसंवादासाठी फोन करत राहील. धन्यवाद ते फोन घेतल्याबद्दल. राजा ललकारी आशिके हा कधी साधा मला दे, ओ राजा ललकारी आशिके हा कधी साधा मला दे, ओ राजा ललकारी आशिके. मोटवानी मन भरून गेलया, भरलेला मोटवानी मन भरून गेलया. माझ्या सजनाला कळू दे, हाक दिली साध मला दे, ओ राजा ललकारी आशिके हाक दिली साध मला दे, ओ राजा ललकारी आशिके. भेटला सुराला गान आलं तालावर, सूर भेटला सुराला गान आलं तालावर, उळ्या आनंदात माझ्या हसू तुझ्या गालावर, भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा, भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा, शिवार हे सार खुलू दे, हाक दिली सार मला दे. साहिल ऑप्टिकल लेकर आया है फ्री आई चेकअप, प्रोग्रेसिव डिजिटल ग्लासेस, बाय वन गेट वन फ्री, आरामदायक, स्टाइलिश और प्रीमियम लेंस, किफायती रेट्स और भरोसेमंद सर्विस. अपनी आँखों की देखभाल उन हाथों में दीजिए जो देते हैं ट्रस्ट, क्वालिटी और सर्विस. साहिल ऑप्टिकल, ड्रीम्स लैंडमार्क मॉल, राजापेट से राजकमल रोड, अमरावती. 9325717817. नमस्कार ताई. नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव खानदेश. जळगाव खानदेशातनं बोलता आहात आपण? हॅलो, फरमाईश एकता ग्रुप आहे आम्हाला. अमरावतीचे आमचे गुणवंत कडू आणि गौतम रायबोले आहे ना, हे आम्हाला सगळी माहिती पोहोचवता या ग्रुपच्या माध्यमातून, म्हणून हा नंबर मिळाला. हो, आपण ऐकता का आकाशवाणी अमरावतीचा कार्यक्रम ऐकतो ना? हो. कुठले कार्यक्रम? आता हे 2 आठवडे, मागच्या आठवड्यापासून ऐकून आलो मी. याच्या आधी नव्हता ऐकून. जेव्हापासून कार्यक्रमाची लिस्ट पाठवली ना, तेव्हापासून आम्ही कार्यक्रम ऐकतो तुमच्या आपल्या अमरावतीचे सगळे. कसे वाटतात आपल्याला अमरावती आकाशवाणी? एकदम मस्त ऐकायला, एकदम सुपस्त ऐकायला मिळतं. आमच्या जळगाव खानदेशवर आहे, आम्ही खानदेश म्हणजे पण आम्हाला एकदम असं जवळचे असं वाटते की आम्हाला आमच्या जवळ 10-15 किलोमीटर अंतरावर आपल्या अमरावती आकाशवाणी, म्हणून इतकं गोड वाटतं कार्यक्रम आणि खूप स्पष्ट आवाजामध्ये आपली बुद्धिमत्ता चांगली राहते. मुरलीधरजी, आपण कुठल्या माध्यमातून ऐकता? म्हणजे FM वर ऐकता की ऍप्लिकेशनच्या माध्यमातून? सगळे
मोबाईल मध्ये ऍप घेतलेला आहे, माध्यमातून ऐकतो आम्ही. अच्छा, त्याच्या माध्यमातून ऐकता. सोल संवाद आणि आपले शेतीविषयी कार्यक्रम आणि सकाळचं आपले भक्तिगीत कुठेही समजा आपण लिहू शकतो ना, तो रेडिओ सोबतच वागवा लागेल. आता कसं आहे, मोबाईलचा खिशात ठेवला म्हणजे कुठे ऐकता ते आपल्या आकाशवाणी कुठली. मुरलीधरजी, आपण काय करता? काही मी दारा फुटाणे मुरमुरे माझा व्यवसाय आहे. अच्छा, अरे वा, छान. पौष्टिक आपण गोष्टी लोकांना खाऊ म्हणजे कारण सगळ्यांना न अपायक होणारा माझ्याकडे सगळं वस्तू आहे. म्हणायला हलका फुलका आहार आहे, पण तो तेवढाच पौष्टिक पण आहे. आपल्याला मग मनोरंजनात्मक कार्यक्रमात जास्त आवडतात की माहितीपूर्ण कार्यक्रम ज्याच्यात माहिती आहे आणि गाणी आहेत असे कार्यक्रम आवडतात? गाणी बी आवडतात आणि माहिती बी आवडते, कारण माहिती सुद्धा जास्त आवडते. कारण माहितीतून आम्हाला पुढचं काय माहिती नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आणि आकाशवाणी असं एक माध्यम आहे की जे तुमचं काम थांबवत नाही, तुमचं काम पण सुरू राहतं आणि हे ऐकणं पण सुरू राहतं. तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? गाणं ऐकायचं आहे मला मन की आंखें चित्रपट, आणि गाण्याचे बोलाय रुक जा रे रुक यही पे कही. आपण गुणगुणू शकता का हे गाणं? रुक जा रे रुक जा यही पे कही, जो बात यहाँ है वो कहीं पे नहीं. असं आपण आकाशवाणीच्या माध्यमातून म्हणू शकतो ना की जो बात तुझ में है वो किसी में नहीं, वो कहीं पे नहीं. हा. मुरलीधरजी, आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्यासोबत मित्र आहे श्रीकृष्ण खोडकेडे, अनंत भुते, PS नावकर, गुणवंत कडू, गौतम रायबोले आणि संतोष वसाने, संतोष काटे, अशोक पाटील, महादेव पातोडे आणि मारुती भोसले. हे सर्व श्रोता मित्रांना हे गाणं ऐका आणि आपण पण ऐकत आहे. हो हो, निश्चित. दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं. दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं. पर्वत ऊपर खिड़की खोले झांके सुंदर भोर, चल पवन सुहानी, नदियों के ये राग रसीले, झरनों का ये शोर, बह झर झर पानी. मद भरा समा बन धुला धुला, हर कल सुख पल यहाँ रस घुला घुला. तो दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं. स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईनवर आहेत? पिंपरी आदगिरून बोलतो मॅडम. कैलास दाती. कैलासजी, गाणं ऐका. हो, आपली फरमाईश सांगा. अजून मधलं गाणं कुठलं? ते काय पहिली बार. आज आपला फोन लागलाय, कसं वाटतंय आपल्याला? आनंद वाटते मॅडम. माझं आमच्या गावात राधाकृष्ण मंदिर आहे मॅडम. अच्छा, बंडारापासून 3 किलोमीटर आहे मॅडम. कुठलं गाव म्हणालात? पिंपरी आदगिरी. मला असं विचारायचंय की हे पुरातन आहे आपल्याकडे मंदिर की? हा, पुरातन आहे आपला. आपण या मंदिराविषयी थोडी माहिती सांगू शकाल का आमच्या सगळ्या श्रोत्यांना? संत महाराज आहेत. हा, संत होते वटपईचे. मंदिर आहे तर खूप यात्रा गित्रा भरते, कार्यक्रम होत राहते मॅडम. खूप गावचे लोक येते. यात्रा कुठल्या महिन्यात असते? पौष पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती पर्यंत. कैलासजी, आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का आपण?
नेहमी ऐकतो मॅडम. आपला तुम्ही कार्यक्रम चालू केला ना, आपला संवाद आपल्या झाला भक्ती तर खूप कार्यक्रम छान केला ते मॅडम तुमचा. भक्ती संगीताचा आवडतो आपल्याला कार्यक्रम. सकाळी 6 वाजता मी नेहमी ऐकते रोज मॅडम. मी ब्लाइंड आहे मॅडम, दिव्यांग. मला आवड आहे मॅडम आकाशवाणी ऐकायची. आणि ते स्नेहल मॅडम तुमचं अवंती मोरे आहे ना मॅडम. हो धन्यवाद मॅडम. छान बोलतात तुम्ही. पुरा कार्यक्रम ऐकतो. माझा फोन लागल्याबरोबर मला धन्यवाद, लय आनंद होऊन राहिला मॅडम. आम्हाला पण फार आनंद झाला आपल्याशी. पुतणा आहे होता मुलगा नकुल दाते, अर्जुन दाते, बंटी दाते, अर्चल दाते. माझी सुनबाई आई आहे प्रगती दाते. माझी आई आहे अजून. सांगा ना त्यांचं पण दाते आई. धन्यवाद आज आपण फोन केला तेव्हा. आकाशवाणी अमरावतीला स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते बोलत आहेत? अशोक देशमुख अमरावती स्वरसंवाद कार्यक्रमाला मॅडम. हो स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय अशोकजी. अशोकजी गाणं ऐकायचं होतं मॅडम. हा सांगा ना कुठलं ऐकायचंय? मला ते जगाच्या पाठीवरला जरी राहते नाही ते काय म्हणते ते जगाच्या पाठीवर आशा भोसले यांच्या आवाजातलं. तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते. मागच्या मंगळवारी लागलंच नाही. आपले भरपूर श्रोते फोन लाईन वर असतात, त्यांनाही आपल्याशी संवाद साधायचा असतो, गाणं सुचवायचं असतं. त्यामुळे कधी कधी कोणाचा लागतो आणि कोणाचा नाही लागत. तर त्याच्यासाठी आपण नाराज न होता पुन्हा एकदा चांगला नव्या प्रयत्न करायला पाहिजे नाही का? माझे मित्र आहे मॅडम, मित्राचं नाव सांगतो. हा सांगा ना. विजय सुटे आणि विजय मात्रे हे दोन माझे मित्र अमरावतीला राहता वडाळीत. अच्छा अशोकजी, आज आपण फोन केलात स्वरसंवाद या कार्यक्रमात आणि हे छान गाणं सुचवलं. तर आपल्या मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसमवेत ऐका आपली ही आवड. तुला पाहते रे तुला पाहते, तुला पाहते रे तुला पाहते, तुझी मूर्त माझ्या पुरी राहते रे तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. तुझ्या संगतीचा दिवा ध्यास लागे, तुझ्या हसण्याने मनी प्रीत जागे,
तुझ्या सारखी मी सदा वाहते रे तुला पाहते. आकाशवाणी अमरावती केंद्र स्वरसंवाद कार्यक्रम. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? नमस्कार ताई, अवंती ताई मोरे बोलतात ताई. हो हो, मी आवाज ओळखला ताई तुमचा. कशा आहात ताई तुम्ही? मी छान आहे. आणि आमच्या जेव्हा श्रोते फोन करतात तेव्हा तर आणखीनच छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. हिम्मतरावजी, आपण कसे आहात? मी चांगला आहे ताई. आता काय करतात सध्या आपण? आता मजदुरीचं काम करतो ताई, बडनेरायचे. आता थंडी वाढली आहे, तर आपण थंडीसाठी काय करताय? म्हणजे थंडीत आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कसे काय घेत आहात आपण? ताई स्वेटर वगैरे आणि मफलर, मोजे आणि शेकोटी याद्वारे ताई आम्ही थंडीचा उपयोग घेतो ताई. आणि आता आपण अमरावती आकाशवाणीचे तर नियमित श्रोते आहातच. आपण पत्र पाठवत असता, आम्ही ती सामील करत असतो. आज आपल्याशी प्रत्यक्ष बोलणं होतंय बऱ्याच दिवसानंतर. आपल्या काय भावना आहेत? स्वरसंवाद कार्यक्रम सुरू झालाय, आपल्याला कसं वाटतंय? आकाशवाणी केंद्राने जो कार्यक्रम बंद पडलेला होता ताई, तो सुरू केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो ताई मी. आणि आमचे आशिष गावंडे साहेब यांनी तो कार्यक्रम सुरू केला ताई, त्यांचे पण आभार मानतो ताई. आणि अमरावती आकाश केंद्र प्रमुखाचे आभार मानतो ताई. तर हिम्मतरावजी, आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? मला ताई भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबरला सगळे भारतात विश्वात साजरा होता ताई. हो, त्यानिमित्त एक गाणं आहे, 6 डिसेंबर 56 साली. हे गाणं ऐकायचं ताई. आणि आपले भाव श्रद्धा सुमन त्यांना अर्पित करतो या गीतांमुळे आणि आदरांजली वाहतो ताई, आमच्या अमरावती रेडिओ श्रोता संघाच्या वतीने आणि आमच्या शृंगारे परिवाराच्या वतीने ताई. आपल्यासोबत आणखीन कोण आपले मित्र श्रोते आहेत ज्यांना हे गाणं ऐकायचं आहे? माझ्या परिवारात आहे माझी पत्नी पद्माताई शृंगारे, मुलगा सुमित शृंगारे, सुनबाई आरती शृंगारे, माझा नातू आहे सानिध्य शृंगारे, माझ्या नातवंड आहेत नातनी आहेत लक्ष्मी शृंगारे, सावित्री शृंगारे. आमचं अमरावती रेडिओ श्रोता संघाचे काही श्रोते आहेत ताई. हा, सांगा ना त्यांची पण नावं. श्याम किटे, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वरजी घोण, सिद्धार्थ गोंडाने, हिरामन खेळाडे, किशोर गणवानी, हिरालाल सदिया. आमचे बडनेरातले गौतम रायबोले, यवतमाळ जिल्ह्यातील रामहरी लोखंडे, हे आमचे श्रोते आहेत ताई. अच्छा, तर हिम्मतरावजी, आज आपण फोन केलात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो 6 तारखेला आता महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांना आदरांजली म्हणून आपण हे गाणं सांगितलेलं आहे. तर आपण ते निश्चित ऐकूयात आणि या गाण्यांच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती. देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती. काळ जातील हंस हरपला दर्याला आली भरती. सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि,
कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहात आपण? परमेश्वर वैराळे. कुठून बोलत आहात परमेश्वरजी? मी चांदूरबाजार तालुका तुळजापूर गढीहून बोलत आहोत. तर परमेश्वरजी, तुळजापूर गढी आपण सांगितलं, तर तिथे खरंच गढी आहे का? हा, गढी आहे ना आमच्या गावामध्ये. हो का? आणि परमेश्वरजी आपण काय करता? मी ट्रेनवर धंदा करत होतो मॅडम. कशाचा? खेळणी. अच्छा, खेळणे विकता आपण. तर खेळणी कुठली, मातीची की लाकडाची, कुठली विकता? नाही, हे आपले लहान मुलांची खेळणे, बंदूक, कारका, पुंगी. अच्छा, तर वगैरे. कसं वाटतं आपल्याला लहान मुलांसोबत जेव्हा आपण बोलता, त्यांना खेळणी देता, कसं वाटतं आपल्याला? कसा असतो अनुभव तो? चांगलं वाटतं मॅडम. आपल्याला लहानपणची आठवण येते आपल्याला त्या बाबतीत. फोन लावून राहिला, आता लागला तो. अच्छा, आज पहिल्यांदा लागला आपला फोन. आम्हाला खूप आनंद झाला. आमचे नवीन श्रोते आमच्याशी जुळतात आहेत फोनच्या माध्यमातून. तर आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का? कसे वाटतात आपल्याला कार्यक्रम? मी सकाळी 6 वाजतापासून तुमचे कार्यक्रम ऐकतो, संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत. हो, मग सकाळी भक्ती संगीतापासून आपला कार्यक्रम सुरू होतो. भक्ती संगीत कसं वाटतं आपल्याला? भक्ती संगीत पण आवडते, बाकीचे मुलाखत आवडते तुमची, हॅलो फरमाईश वगैरे. अच्छा, तर परमेश्वरजी, आपण कुठलं गाणं सुचवणार आहात आज? दादा कोणकेचं गाणं ऐकता, झगाडी लागली कळ. आनंद शिंदे, दादा कोणकेचे गाणी मस्त आवडतात मला. अच्छा, आणि आज आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण आहे? माझे मित्र सतीश भाऊ भिडे, प्रसाद भिडे, माझी पत्नी सुनीता वैराळे, भाऊ श्रीकृष्ण वैराळे, आई बीबी वैराळे. आता आकाशवाणी अमरावतीला आपकी फरमाईश असा पण कार्यक्रम असतो, फरमाईशी पत्रांवर असतो तो. तर आपण त्या कार्यक्रमात पण सहभागी व्हा आणि छान छान पत्र पाठवा आणि त्याच्यातनं पण छान छान वेगवेगळी फरमाईशी गीतं आपण ऐकू शकता. पत्राच्या माध्यमातून पण आपण जुळलं राहू शकतो ना परमेश्वरजी? हा मॅडम. जीवात जीव घुटमळ, तसं फिरतीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, चल घरानी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग, हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ, पाणी थेंब थेंब गळ. सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठ हा घेऊन जावा, काय बाया करीत झालंय करीत, सत्याला तिळकून जावा, माझ्या पदरात पडलं हे खुळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली उन्हान तापली, लाल लाल झाली या माती, करूया काम करूया घाम, चला पिकवू माणिक मोती, एका वर्षात होईल तिळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. शिवार फुलताय, तोऱ्यात जुलताय, झोकात नाचतोय धोतरा, तुरीच्या शेंगा गवतात ठेंगा, लागलाय भुईमुंग भितरा, मधी वाटान बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळ. रसिक हो, आजच्या आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची वेळ आता होत आलीये. आज आमच्या ज्या श्रोत्यांची या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे, त्या श्रोत्यांनी येत्या 2 आठवड्यांपर्यंत फोन करू नये. आपल्या इतरही श्रोता मित्रांना आपल्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांनी द्यावी. रसिक हो, स्वरसंवाद कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात आणि याचं प्रसारण केलं जातं दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 0721
2668041. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-266-8041. तर रसिक श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत संवाद साधायला आणि आपल्या मनातली गाणी जाणून घ्यायला उत्सुक आहोत. तेव्हा आठवणीने आकाशवाणी अमरावतीच्या स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा, संवाद साधा आणि मनातली गाणी आपल्या प्रियजनांसमवेत, मित्रांसमवेत ऐका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ, मस्त आणि आनंदी राहा. नमस्कार. श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता अवंती मोरे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर आणि गजानन भुसकुडे यांनी. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू.